मित्रांनो, जीवनात जिंकायचं असेल तर सुरुवात आखणीपासूनच करा. कारण अस्पष्ट ध्येय हा तुमच्या वेळेला आणि क्षमतेला गिळणारा सर्वात मोठा राक्षस आहे. ब्रायन ट्रेसी सांगतात, आखणी करा. यशाची पायाभरणी ही एकाच गोष्टीत आहे, ती म्हणजे स्पष्टतेत. जर तुम्हाला स्वतःलाच माहिती नसेल की तुम्हाला नेमकं काय हवं आहे, तर तुम्ही आयुष्यात कोणत्याही दिशेने जात राहाल पण कुठेच पोहोचणार नाही. यासाठी तुम्ही प्रथम तुमचं अंतिम ध्येय ठरवा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणत्या गोष्टी मिळवायच्या आहेत? पैसे, कौशल्य, वेळेवर नियंत्रण, मानसिक शांतता हे सर्व एका कागदावर लिहून काढा. डोक्यातल्या ध्येयांना कागदावर आणलं की ती स्वप्न वास्तवात उतरायला सुरुवात होते. लिहिलेली ध्येयच खरी दिशा दाखवतात. लिहिलेली उद्दिष्ट म्हणजे गुगल मॅप्ससारखी मार्गदर्शक रेषा असतात. तुम्हाला कुठे जायचं आहे हे माहीत असेल तर तुम्ही चुकीच्या लोकांपासून दूर राहता, चुकीच्या कामांना नकार देता आणि योग्य गोष्टींवर पूर्णपणे फोकस करता. ब्रायन ट्रेसी 7 स्टेप्सचा फॉर्म्युला देतात, ज्यानं ध्येय पूर्ण होण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. पहिली स्टेप आहे, आपले ध्येय स्पष्ट लिहा. दुसरी स्टेप आहे, त्याला डेडलाईन ठरवा. तिसरी स्टेप आहे, त्याच्या मार्गातले अडथळे लिहा. चौथी स्टेप आहे, ध्येयासाठी लागणाऱ्या कौशल्यांची नोंद तयार करा. पाचवी स्टेप आहे, त्यासाठी लागणारे संसाधने ओळखा. सहावी स्टेप आहे, ध्येयाचे टप्पे तयार करा. आणि 7वी स्टेप आहे, प्रत्येक दिवसात कृती करा. ही प्रक्रिया म्हणजे ध्येयांच्या मागे पळण्याऐवजी ध्येयांना तुमच्याकडे येण्यासाठी रस्ता तयार करणं. तुमचा मोठा बेडूक निवडा, हेच पुस्तकाचं मुख्य तत्व आहे. तुमच्या ध्येयांच्या यादीतून त्या कामाची निवड करा जे तुमचं आयुष्य सर्वात जास्त बदलू शकतं. हे काम अवघड असू शकतं, आव्हानात्मक असू शकतं, पण त्याचा परिणाम जबरदस्त असतो. अस्पष्टता मेंदूला थांबवते, स्पष्ट ध्येय मेंदूला वेग देते. म्हणूनच दिवसाची सुरुवात ध्येयांच्या स्पष्ट आखणीनेच करावी. मित्रांनो, जीवनात बदल हवा असेल तर पहिलं पाऊल आहे आखणी. ध्येय स्पष्ट करा, कागदावर लिहा आणि तुमचा मोठा बेडूक ओळखा. आजच तुमच्या जीवनाचं दिशादर्शक तयार करा. अशाच प्रेरणादायी सारांशांसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.